साहेब यानंतर सुजात साहेब आपल्याला संबोधित करतील. हॅलो हॅलो हॅलो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मानवांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावरती सरील मान्यवर आणि आपल्या अमरावती लोकसभेतले लाडके लोकप्रिय उमेदवार आनंदराज साहेब आंबेडकर, इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, तमाम वडीलधारी मंडळी, अमरावतीचे पोट्टे आणि पोट्टींनो आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज सगळीकडे एक गोष्ट चालली आहे की या देशाचं संविधान बदलणार आहे, पण आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि समजली पाहिजे की हे संविधान कसे बदलणार आहेत आणि कोणते कृत्य करणार. सर्वात पहिले आपण भाजपचा जर जाहीरनामा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा दिसेल, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचे, पंचायत समितीचे, कृषी उत्पादन बाजार समितीचे, जिल्हा परिषदेचे, कॉर्पोरेशनचे आणि आमदारकीचे इलेक्शन रद्द करून एकच इलेक्शन घेतली जाईल आणि हा भारतीय संविधानाचा अपमान आहे आणि हे कृती भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती आहे की गल्लीमध्ये एक वसुली भाई असतो. तो जातो, गल्ल्यावरती बंदूक ठेवतो आणि म्हणतो गल्ला खाली कर, माझ्या खिशात सगळे टाक. असाच एक वसुली भाई दिल्लीमध्ये पण बसलाय आणि त्या वसुली भाईचं नाव आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बंदुकीचं नाव आहे ईडी सीबीआय. जसा वसुली भाई दुकानातून दुकानात जातो आणि गल्ले खाली करवतो, त्याच पद्धतीने हे भाजपवाले कंपन्यांपासून कंपन्यांना जातात आणि म्हणतात ईडी सीबीआय लावू, नाहीतर इलेक्टोरल बॉन्ड आमच्या पक्षाला देऊन टाका. आणि हेच जर तुम्हाला गवाही समजून घ्यायची असेल तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर परकल्ला यांचं आपण वक्तव्य जाऊन ऐका. ते सुद्धा म्हणतायत की इलेक्टोरल बॉन्ड हा मुद्दा चुकीचा आहे आणि ह्याच्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला अमरावतीत आपण लक्ष घातलं तर आपल्याला दिसेल की इकडे भाजपचा प्रचार हा अख्खा धार्मिक ध्रुवीकरणावरती, भाषेच्या ध्रुवीकरणावरती आधारित आहे. कोणी मुद्द्याचं बोलत नाहीये, कोणी विकासाचं बोलत नाहीये आणि हा सुद्धा एक संविधानाचं उल्लंघन आहे की तुम्ही जातीचा, धर्माचा आणि भाषेचा वापर करून, ध्रुवीकरण करून, द्वेष पेटवून राजकारण आणि मतपेटा भरायला वापरता आणि हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत या अमरावतीमध्ये होऊ देणार नाही. हे इकडच्या आंबेडकरवाद्यांनी आज ओरडून ओरडून आनंदराज साहेबांना सांगितलं पाहिजे. आणि आपल्या ज्या खास उमेदवार आहेत, मी आता येताना एका ठिकाणी नुसतं थांबलो आणि लोकांना विचारत होतो, कार्यकर्त्यांना विचारत होतो. दरवेळेस मी विचारतो की सभेत मुद्दे काय घेऊ, तुम्हाला लोकल सोयीचे मुद्दे काय घेऊ. तर तिकडे कोणतरी म्हटलं की हे इलेक्शन आलं की खूप सांगली आणि किराणा वाटप करतात. तर तिकडे एवढूसा छोटूसा पोरगा होता, एवढूसा, तो तिकडनं जोरात ओरडला, अरे दादा, साडी किराणा म्हणजे रवी राणा. आणि खास करून हेच म्हणून मी आपल्या मेळघाटच्या आणि अचलपूरच्या आदिवासींना एवढी विनंती करतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की नांदेडमध्ये एक हॉस्पिटल होतं, तिकडे आपल्या आदिवासी समाजाचे एक डीन होते आणि याच भाजपनी अतिशय जातीवादी कृत्य करून त्यांना त्या हॉस्पिटलचा संडास धुवायला लावला होता. आणि म्हणून मी अचलपूरच्या, मेळघाटच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांना हे विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला मतदान करू नका आणि भाजपचे उमेदवार जिकडे दिसतील त्यांना पकडून इलेक्शन मध्ये पाडा म्हणजे पाडा. आणि तेच बोलत असताना मला इकडच्या आमच्या मुसलमान बांधवांशी एक संवाद साधायचा आहे आणि त्यांना एक विनंती करायची आहे की पिछली बार हम सबको बोला गया था कि नवनीत राणा ये
एनसीपी से पुरस्कृत कैंडिडेट है। ओ मामा जरा आवाज वाढवा की नवनीत राणा ही एनसीपी की पुरस्कृत उम्मीदवार है, तर उनको चुन के लाना चाहिए। लेकिन पार्लियामेंट में जाने के बाद, संसद में जाने के बाद उन्होंने पहला काम जो किया वो 370 के खिलाफ वोटिंग करके कश्मीर का स्पेशल स्टेटस निकालने का काम किया। और मैं आपसे गुजारिश करता हूं कि आप ये इस चीज का बदला मतपेटियों से और इलेक्शन में, इस 2024 की इलेक्शन में जरूर लीजिए। तसंच दुसऱ्या बाजूला एक बीजेपी वाले एनआरसी सीएचा मुद्दा आणतायत। कंत्राटी भरती आपल्या राज्यामध्ये यांनी लागू केली आहे आणि हे पण संविधानाचा उल्लंघन। आणि मी इकडे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की एनआरसी सीए हा फक्त इकडच्या मुसलमानांवरचा मुद्दा नाहीये। एनआरसी सीए हा सगळ्यांना लागू होतो। जे कोणी डॉक्युमेंट्स आणि कागदपत्र लावू नाही टाकू नाही शकणार त्या सगळ्यांना होतं। त्याच्यामध्ये मुसलमान, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, बीजेएनटी, बहुजन आणि वंचित घटकातल्या सर्व समाजांना हा एनआरसी सीएचा धोका आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या की आज एनआरसी सीएच्या विरुद्ध लढणारे फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादीच आहेत। आपकी इस जंग में, आपके इस सफर में आपके हमदर्द सिर्फ यहाँ के आंबेडकरवादी है। क्योंकि आप देख लीजिए, कांग्रेस ने 40 पन्नों का जाहिरनामा छापा है। कितने पन्नों का? 40। एक लफ्ज एनआरसी सीए के खिलाफ लिखा नहीं उन्होंने। दूसरी तरफ ये कांग्रेस ने हमेशा हमारी कौम की वोटें ली, लेकिन एक उम्मीदवार आज महाराष्ट्र में खड़ा नहीं किया। 48 सीट्स है महाराष्ट्र में, एक मुसलमान उम्मीदवार नहीं। इसका मतलब यही है कि इनके ज़हन में यही बात है कि हम सिर्फ वोट छापने की मशीन है, हम सिर्फ वोट देने के लायक है, वोट लेके चुन के आने के काबिल नहीं समझते ये लोग हमें। और आप इतिहास देखिए, 2014, 2019 महाराष्ट्र में कितने मुसलमान उम्मीदवार दिए? एक। वो भी किधर दिया? किधर दिया? अकोला में। और किसके लिए दिया? बाळासाहेब आंबेडकर की। आणि हे म्हणतात की वंचित आणि बहुजनांचं हे प्रतिनिधित्व करतात। ही लोक म्हणतात की ही लोक संविधान वाचवणार आहेत। तुम्ही तुमचे कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यापासून पहिले थांबून नका, मग येऊन बोला माझ्याशी। आणि दुसऱ्या बाजूला आज आपण रिप्रेझेंटेशन आणि वंचितांचं प्रतिनिधित्व हा मुद्दा घेऊन जर समजून घेतल्या तर आपल्याला एक गोष्ट कळेल की आज काँग्रेसकडनं एकच बौद्ध उमेदवार दिलेला आहे। अख्ख्या 48 सीटांपैकी एक बौद्ध उमेदवार आहे। एकही दलित उमेदवार, एकही आदिवासी उमेदवार नॉन रिझर्व्ड सीट्स वरनं, ओपन कॅटेगरीच्या सीट्स वरनं या काँग्रेसनी दिलेला नाहीये। आणि हा जातीवाद नाहीये का? दुसऱ्या बाजूला जो एक उमेदवार बौद्ध समाजाचा दिलाय काँग्रेसनी, तो कुठे दिलाय आणि तो कशासाठी दिलाय? तुम्ही ते होऊ देणार आहात का? तुम्ही ते होऊ देणार आहात का? आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जास्तीत जास्त मतांनी आनंदराज साहेब यांना अमरावतीचा खासदार बनवावं। आणि इकडच्या भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल, MIM या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी प्रामाणिकपणे जिद्दीने कामाला लागावं आणि ह्या सीटचा विजय आपण खेचून आणावा। या इथे सर्वच महानुभावांना, संत गाडगे महाराज असतील, संत